मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। अशा प्रकारे भोगीची भाजी करून भोगी आणि मकर संक्रांती दोन्ही एन्जॉय करा। भोगीच्या भाजीमध्ये चिंच, कांदा, लिंबू ऐवजी शेंगदाणे, तीळ, आवळा यांचा वापर आपण करतो। जानेवारी महिन्यात शरीराला उष्णतेची गरज असते, त्या कारणाने भोगीची भाजी मी दाखवल्याप्रमाणे नक्की करा। आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा। सुरू करूया। आधी आपण भोगीच्या भाजीचा मसाला कशा प्रकारे करायचा ते पाहूया। मी यासाठी 5 जिन्नस घेतले आहेत, त्यातील आपण एक एक करून पाहूया। हे खवलेले ओले खोबरे मसाला घालून भाजून घेतले आहे। हे मी साधारण पाव वाटी घेतले। हे पाव वाटी कच्चे शेंगदाणे मी अर्धा तास भिजत ठेवले, तुम्ही अर्धा तासापेक्षा जास्त वेळ देखील भिजत ठेवू शकता। हे मी पाव वाटी सफेद तीळ घेतले, ते देखील अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ भिजत ठेवायचे। हे आहे आलं, लसूण आणि मिरची यांचे जाडे भरडे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले मिश्रण। हा आहे कढीपत्ता, बारीक कापून घेतलेला आहे, तो देखील ओला आहे। फ्रेश कढीपत्ता आपण घ्यायचा आहे। आता यातले शेंगदाणे आणि तीळ पाण्यासकट व खोबरे एका मिक्सरच्या भांड्यात घेतले व भांडे मिक्सरवर चढवले। हे पहा, अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल पाण्यासकट मी सगळे आतमध्ये टाकले आहे। आता आपण मिक्सर सुरू करूया। आपण शेंगदाणे आणि तीळ ज्या पाण्यात भिजवले आहेत ते पाणी देखील घातले आहे, त्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालण्याची काही गरज नाही। अगदी छानपैकी बारीक वाटून घ्यायचे। हे पहा, मी तुम्हाला जवळून दाखवते, अगदी छान बारीक वाटले गेलेले आहे। आपण ह्यात चमचा फिरवून बघूया, अगदी छान बारीक वाटले गेले। आता हे बाजूला ठेवूया। आता एका चाळणीत आपण भाज्या काढून घेऊया। मी 3 अगदी छोट्यातले छोटे बटाटे घेऊन त्याचे 2 उभे भाग केले आहेत। त्यानंतर मी शेंगा देखील घेतल्या आणि ह्या चाळणीत घातल्या। शेंगाचे तुकडे करायला मात्र विसरू नका। त्यानंतर मी 2 वांगी घेतली आणि त्यांना 2 चिरा दिल्या। या पहा, अशा प्रकारे आणि त्या चाळणीत घातल्या। दोन्ही वांगांना व्यवस्थित चिरा देऊन मग त्या चाळणीत ठेवा, म्हणजे पटकन ही वांगी शिजली जातील। त्यानंतर मी एक अखंड आवळा देखील घेतला। त्यानंतर थोडी फरसबी घेतली आणि ती न कापता तशीच चाळणीत घातली। मी घेवड्याचे 2 भाग करून थोडा घेवडा देखील चाळणीत घातला। त्यानंतर मी फ्लॉवरच्या 4-5 मोठ्या कळ्या देखील घेतल्या आणि त्या चाळणीत घातल्या। आता मी थोडे बीट घेऊन त्याचे असे लांबट तुकडे केले आणि ते देखील चाळणीत घातले। गाजराचे देखील लांबट उभे तुकडे केले आणि ते देखील मी चाळणीत घातले। बीटामुळे भाजीला छान रंग येतो आणि बीट आणि गाजर या दोघांमुळे भाजीला थोडासा गोडसपणा येतो। आता अर्धी वाटी भरून मी पातीचा कांदा बारीक कापून घातला। काकडीचे जे आतले दाणे असतात ते देखील मी घातले। त्यानंतर साधारण मुठभर मी ओले वाटाणे घातले। या सर्व भाज्या चाळणीत घेतल्यानंतर आता गॅसकडे वळूया। मी गॅस स्विच ऑन केला। गॅसवर कुकर ठेवा व गॅस मिनिमम करा। आता कुकरमध्ये 2 मोठे बाउल भरून पाणी घाला। जवळजवळ अर्धा कुकर पाण्याने भरला पाहिजे। गॅस मंदच ठेवा। आता आपली भाज्या असलेली चाळण कुकरवर ठेवा व ह्या चाळणीवरती काचेचे झाकण लावा, म्हणजे काचेच्या झाकणाने चाळणी बंद करा। बंद गॅस असल्याकारणाने साधारण 20 मिनिटांनी या सर्व भाज्या अगदी छानपैकी शिजून येतील। पहा, वांगे आणि फ्लॉवर कसे छान शिजले आहे। बाकीच्या भाज्या देखील छान शिजल्या आहेत। आता ही चाळण काढून बाजूला ठेवूया। भाज्यांचा हिरवा रंग देखील तसाच आहे। पहा बरं, भाज्या कशा छान शिजलेल्या दिसत आहेत। आता आपण गॅसकडे वळूया। गॅस स्विच ऑन करा आणि गॅस मंदच ठेवा। त्यानंतर गॅसवरती कढई चढवा। आता कढईमध्ये 2 डाव भरून तेल घाला। 2 तमालपत्र तोडून घाला। त्यानंतर 2 लाल मिरच्या घाला। आता जायपत्री आणि दगडफूल घाला। 5 लवंगा घाला।
6-7 काळी मिरी घाला. आता हे सर्व खडे मसाले तेलात थोडे परतून घ्या. आता आपण जे आलं लसूण मिरची वाटून घेतले ते देखील घाला. सुगंध येईपर्यंत ढवळत राहा. त्यानंतर यात एक छोटा चमचा हिंग घाला. साधारण अर्धा वाटी बारीक कापलेला ओला कढीपत्ता देखील घाला. हे सर्व खडे मसाले छानपैकी तेलामध्ये परतून घ्या. आता पाव चमचा हळद घाला. पाव चमचा गोडा मसाला घाला. आता 1 चमचा लाल गरम मसाला घाला व सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्या. तेलामध्ये ढवळून व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत हे सर्व मसाले. आता शिजवलेला आवळा 4 फोडी करून आणि बी काढून टाकून घाला. डावेनेच हे आवळ्याचे 4 भाग तेलामध्ये ठेचून घ्या. आवळे डावेने व्यवस्थित ठेचून झाल्यानंतर ते परत तेलामध्ये एकजीव करा. म्हणजेच डावेने सर्व तेलामध्ये व्यवस्थित ढवळून घ्या. हे पहा, अशा प्रकारे सर्व मसाले व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहेत. आता चाळणीत असलेल्या आपण वाफवलेल्या भाज्या या मसाल्यामध्ये टाका. सर्व भाज्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित ढवळून घ्या, जेणेकरून सर्व भाज्यांना आपण घातलेले सर्व मसाले व्यवस्थित लागायला पाहिजेत. आता आपण जे तीळ, शेंगदाणे आणि खोबऱ्याचे वाटप करून ठेवले आहे, हे वाटप आपण ह्या भाज्यांवरती घालायचे आहे. सर्व वाटप व्यवस्थित घालून घ्या. भांड्याला लागलेले वाटप भांड्यात थोडे पाणी घालून ते देखील घालून घ्या. आता कढईतले सर्व जिन्नस व्यवस्थित ढवळून घ्या, जेणेकरून ते एकमेकांमध्ये छान एकजीव व्हायला पाहिजेत. आता 1 चमचा लाल गरम मसाला घाला. 2 चमचे धणे जिरे पूड घाला. 1 चमचा काश्मीरी चिली पावडर घाला. 1 डाव तेल घाला. आपण हे सर्व मसाले आपला जो वाटपाचा मसाला आहे त्यासाठी घालतो आहोत. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित ढवळा. आता यात भाजी बुडेल एवढेच पाणी घाला. जास्त पाणी घालायचे नाही आहे. त्यावर पाव चमचा लाल गरम मसाला घाला. व्यवस्थित ढवळा. त्यानंतर चवीनुसार मीठ घाला. मी 2 चमचे मीठ घातले आहे. मीठ भाजीमध्ये व्यवस्थित ढवळून घ्या. भाजी व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर कढई काचेच्या झाकणाने झाका. झाकणावर बऱ्यापैकी वाफ जमा झाली की झाकण उघडा. तुम्हाला भाजी अशा प्रकारे थोडीशी पाणी असलेली दिसेल. आता यावरती 1 चमचा काश्मीरी चिली पावडर घाला. आता न ढवळता कढई काचेच्या झाकणाने झाकून घ्या. आता भाजीला बाजूने तेल सुटली की लगेचच झाकण काढा. आता गॅस बंद करा व कढई झाकणाने झाकून 4-5 मिनटे ठेवून द्या. आतमध्ये छानपैकी वाफ जिरेल. आता जेव्हा तुम्ही कढई उघडाल तेव्हा तुम्हाला दिसेल की आपली भाजी तयार झालेली आहे. पहा बरं, किती छान दिसते आहे भाजी. आता ही भाजी आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे सर्विंग बाउलमध्ये काढून घ्या. सर्विंग बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर भाजीला आपण झणझणीत तडका देऊया. गॅस स्विच ऑन करून गॅसवरती तडका पॅन ठेवा व त्यामध्ये तळ बुडेल एवढे तेल घाला. तेल गरम झाले की त्यात जिरे घाला आणि पाव चमचा गरम मसाला घाला. फोडणी छानपैकी तडतडली की ती आपण आता अशी भाजीवरती ओतायची. आपली पौष्टिक, खुमासदार, खमंग भाजी, तीही भोगीची भाजी तयार. तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्की करा. ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती, ब्रेड कशाबरोबरही खाऊ शकता. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंट देखील करा. See you soon with the next homemade recipe. Till then, bye.